जय हरी नमस्कार. मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आहोत कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी. आज आपण विठ्ठल दर्शन घेणार आहोत. भगवान विठ्ठलासाठी ज्या एकादशींचा उपवास केला जातो त्यापैकी एक महत्त्वाची आणि पवित्र अशी आजची कार्तिकी एकादशी. दर्शनापूर्वी लोक या ठिकाणी येऊन हातपाय धुवून आंघोळ करून चंदनाचा टिळा आपल्या माथ्यावरती लावत असतात. हे आपण पाहतोय. आम्हीही तो लावून घेतला. आपण इथं आलो चंद्रभागेला आणि गंध म्हणजे चंद्र लावला आहे असं कधी होत नाही. हे पावित्र्य दर्शवणारं आहे. विठ्ठलाप्रती समर्पण दर्शवण्याचं हे एक प्रतीकसुद्धा मानलं जातं. म्हणून आम्ही तो गंध मनोभावी लावला. हे चंदन गंध लावल्यामुळं मनासोबतच शरीरालासुद्धा एक प्रकारची ऊर्जा मिळाल्याचा अनुभव या ठिकाणी आम्हाला आला. लाखांवर यात्रेकरू विठ्ठल रुक्मिणी दर्शनाच्या ओढीनं आलेले आपल्याला दिसत आहेत. भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणजे विठ्ठल, गोरगरिबांचा देव म्हणजे विठ्ठल, वारकऱ्यांचं दैवत म्हणजे विठ्ठल. समोर आपल्याला चंद्रभागेमध्ये हे कळस दिसत आहेत, हे मंदिर दिसत आहेत, हे पुंडलिकाचे आहे. पुंडलिक नावाचा एक भक्त पंढरपूरमध्ये राहायचा. आईवडिलांची भरपूर सेवा करत होता. त्यालाच खरी तो ईश्वर भक्ती किंवा ईश्वराचं आईला बापाला रूप मानायचा. या गोष्टीचं कौतुक म्हणून भगवान विष्णूंना वाटलं आणि त्यांनी या ठिकाणी ते आले. म्हणून भगवान पृथ्वीवर आले आणि पुंडलिकाकडं गेले. आम्ही चंदनाचा टिळा लावलेला असला तरी पुन्हा एक लहान वारकरी पुन्हा गंध लावण्याचा आग्रह करत होता. म्हणून त्याचा आम्हाला आग्रह मोडता आला नाही. आम्ही पुन्हा एक गंध लावून घेतला. इथे ज्यावेळेस पुंडलिकाकडं आलं त्यावेळेस पुंडलिक नेहमीप्रमाणेच आपल्या आईवडिलांच्या सेवेत दंग होते. पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत दंग असताना देव दारात येऊन थांबले. तरीही त्याने देवाला थोडं थांबायला सांगितलं आणि दारात एक वीट टाकली आणि भगवंताला त्या विटेवर उभा राहायला सांगितलं. तेव्हा भगवंत त्या विटेवर उभा राहिले. म्हणून भगवान विष्णूचा अवतार श्री विठ्ठल त्या ठिकाणी विटेवर म्हणजेच कर्कटेवर ठेवून उभा आहे. आणि याच विष्णूच्या अवताराचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी असे हजारो लाखो भाविक या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत. आणि विठ्ठल भेटीसाठी ते आतुरसुद्धा आहेत. भक्ती, नामस्मरण आणि यातूनच विठ्ठल होते अशी भावनासुद्धा, श्रद्धासुद्धा मनात धरून हे सर्व वारकरी या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसत आहेत. दिंडीसोबत चालताना ज्ञानोबा तुकाराम जयघोष करत आणि पाऊल खेळत तल्लीन होत या यात्रेत सहभागी झालेले दिसत आहेत. उपवास, नामस्मरण, भक्ती केल्यामुळं जन्मोजन्मांतराची पापे नष्ट होतात अशी भावना यांच्यात आहे असंही अनेक जण या ठिकाणी बोलताना दिसत होते. पण समोर पाहतोय संत नामदेव महाद्वार आपल्याला दिसतंय. हे विठ्ठल मंदिर आपल्याला समोर दिसतंय. ज्यांना रांगेत उभा राहून आतमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही असे सर्व भाविक बाहेरूनच या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला दिसत असतात. अनेक वारकरी साधू संतांनी विठ्ठलाबाबतचं अभंग आणि त्या प्रकारच्या ओव्या गवळणी वगैरे लिहिल्या आहेत आणि त्यातून आपल्या विठ्ठलाचं महत्त्व आपल्यासमोर त्यांनी आणलं. आज यामुळंच या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला आपल्याला आलेले दिसतात. मंदिराला प्रदक्षिणा घालून आणि कळसाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी बाहेर पडत असताना खूप गर्दी पाहिली. त्यामुळं आम्ही मधला रस्ता म्हणून या भाजी मंडईतून बाहेर पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आवडता पदार्थ या ठिकाणी खिसमिस दिसला म्हणून काही थोडा खरेदी करून आम्ही इथून बाहेर पडलो. असे महत्त्वपूर्ण धार्मिक, आयुर्वेदिक असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.